नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट्स आपल्या रेग्युलरली पडत आहेत आणि कमेंट्सचे आन्सर करणं म्हणजे अंदाजित तुमच्या 100 कमेंट्स तरी एका व्हिडिओ खाली येत आहेत आणि 10 जरी कमेंट पिकअप केल्या तर एकाला 1 मिनिट जरी सांगायचं म्हटलं तरी 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ हा बनून जात आहे आणि तो व्हिडिओ अपलोड करणे या सगळ्या गोष्टीकरिता मला थोडासा वेळ लागत आहे। आशा करते की सगळे विद्यार्थी मला समजून घेतील की त्यांच्या आन्सरचा रिप्लाय करताना मला किती वेळ लागतो आणि परत जर रायटिंगमध्ये जर सगळ्याचा आन्सर द्यायचं झालं तर रायटिंगमध्ये ते तुम्हाला डायरेक्टली असं जास्त समजणार नाही की नेमकं काय, फक्त यस नो अशा पद्धतीने आन्सर देता येतं कारण खूप जणांच्या कमेंट्स आहेत पेंडिंगमध्ये ठेवता येत नाहीये। त्यामुळे तुम्ही ही माझी जी अडचण आहे ती समजून घेताल अशी मी अपेक्षा करते आणि तुमच्या असलेल्या कमेंट्स ज्याचा आन्सर मी केलं नाही ते नवीन व्हिडिओ खाली नक्की पोस्ट करीत जा, जेणेकरून त्याचं जे सिलेक्शन आहे त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये होण्याचे चान्सेस हे वाढतील। पहा, शरद झाडे सरांचा प्रश्न घेऊया। 124 मार्क आहे, टीईटी फर्स्ट सेकंड दोन्ही भास आहेत, एमए डीएड आहे, एससी कॅटेगरी आहे, हो चान्सेस आहेत। त्यानंतर पुढे स्मिता मॅमचा प्रश्न 119 मार्क आहे, टीईटी फर्स्ट पास आहे, डीएड आहेत, बीए बीएड पास आहेत आणि एससीबीसी महिला आरक्षण आहे, तर काही चान्सेस आहेत का? एससीबीसी महिला आरक्षण आहे असं वेगळं धरू नका तुम्ही, एससीबीसी आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला काढावंच लागणार आहे आणि या संदर्भातला सुद्धा व्हिडिओ आपण पोस्ट केलेला आहे, कृपया तो तुम्ही पाहून घेऊ शकता आणि तुम्ही ॲप्लिकेबल आहात आणि मार्क्सनुसार सुद्धा तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत। तर त्यापुढे मग परंतु त्या गोष्टीही तुम्हाला पाळायच्यात ज्या मी सांगितलेल्या आहेत। त्याचबरोबर नंदकिशोर सर म्हणतात त्यांचे 130 मार्क आहेत, ओबीसी कॅटेगरी आहे, टीईटी फर्स्ट पेपर आहे, तर हो तुम्हाला खूप चांगले चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे। त्यानंतर बीएससी बीएड होम सायन्स आहे, पण माझं एमए हिस्ट्री अँड सोशियोलॉजीमध्ये झाले आहे, टेट मार्क्स 97 आणि हँडिकॅप्ड आहे, तर तुम्हाला जे तुमचं शिक्षण आहे ते पाहणं गरजेचं आहे। म्हणजे बीएससी बीएड आहे परंतु तुम्ही टीईटीची नोंद केलेली नाही आहे किंवा सीटीईटीची केलेली नाही आहे, अर्थातच मग तुम्हाला 9 ते 10 साठी अप्लाय करणं हा एकमेव ऑप्शन हा राहतोय। त्यानंतर पुढे आपण घेऊया प्रश्न रामकिशन सरांचा आहे। मॅडम मी टीईटी टेटमध्ये 126, टीईटी सेकंड 2018 नाही। त्यानंतर हॅलो मॅम, माझे रामकिशन सर तुम्हाला 2018 टीईटीचा फायदा होणार नाही आहे, मी त्याचं वारंवार माहिती सांगितलेली आहे। विष्णू सरांचा प्रश्न आहे की हॅलो मॅम, माझे डीएड बीएससी बीएड आणि एमएससी केमिस्ट्री दोन्ही टीईटी सीटीईटी क्वालिफाय आहे, टेट स्कोर 117 आहे, ओपन कॅटेगरी आहे, झेडपीसाठी काही चान्सेस आहेत का? 6 ते 8 साठी 117 मार्क आहेत आणि 6 ते 8 साठी सुद्धा त्यांनी हो चान्सेस आहेत, परंतु मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सुद्धा अभ्यास करायच्या आहेत। त्यानंतर सीटेट पेपर फर्स्ट आहे, पास आहेत, ओके, एमए डीएड आहे, 119 मार्क आहे, एनटीसी कॅटेगरी आहे, तर तिसऱ्या वेळा त्यांचा कमेंट आलेला आहे, सॉरी त्यासाठी, परंतु खूप कमेंट आहेत तुम्हाला मी अगोदरही सांगितले आणि 119 मार्क आहेत, त्याबरोबर एनटीसी कॅटेगरी आहे, तर त्या अडू शकणारे चान्सेस आहेत नक्कीच, पण तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे ज्या शाळांचे वर्गीकरण आहे ते तुम्ही व्यवस्थित पाहून निवडायच्यात, म्हणजे ते शाळा 20% अनुदानित आहे का, विनाअनुदानित आहे का, या सगळ्या गोष्टी, कारण त्याच्या सुद्धा ॲड ह्या येणाऱ्या आहेत। त्यानंतर टीईटी फर्स्ट अँड सेकंड पास आहे, परंतु टीईटी फर्स्ट माहिती भरली आणि टीईटी सेकंडची माहिती भरता येईल का? म्हणजे अर्थातच यांनी 2018, बापरे 2018 विद्यार्थी मित्रांनो, आता ज्यांचं कमेंट असेल ते कमेंटच पिकअप केलं जाणार नाही, कारण 2018 जे पास आउट आहे ते होऊ शकत नाही आणि कृपया आता 2018च्या ज्या ज्या कमेंट असतील त्या कमेंट आपण पिकअप करणार नाही आहेत। तुम्हाला वाईट वाटून घेऊ नका, परंतु त्याचा आन्सरसाठी मी 4 व्हिडिओमध्ये वेगवेगळी टॅगलाईन सहित टाकलेला आहे, त्यामुळे आता इथून पुढे 2018 कमेंटवाल्यांचा कमेंट हा पिकअप केलेला जाणार नाही आहे। त्यानंतर मॅडम मी बीए सायकोलॉजी डीएड आहे, टीईटी सेकंड पेपर आहे, टेटमध्ये 119 मार्क आहेत, ओपन महिला आहे, माझे झेडपीचे चान्सेस किती आहेत? तर म्हटले टीईटी सेकंड आहेत, 119 मार्क आहेत, ओके, सायकोलॉजी सब्जेक्ट आहे, ओपन महिला आहे, तर झेडपीसाठी ओपन महिला आणि 119 मार्क जरा टफ कॉम्पिटिशन राहील आणि बाकीच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांचा तुम्हाला विचार करायचा आहे, तिथे सुद्धा अप्लाय करायचंच आहे, टीटी सेकंड पास आउट आहे, त्यामुळे
TET सेकंडमुळे तर चान्सेस आहेत, परंतु ओपन महिलामुळे थोडंसं कॉम्पिटिशन तुम्हाला टफ हे राहणार आहे. त्यानंतर OBC जेंट्स आहेत, फर्स्ट स्टेट पेपर पास आहे, DED काही चान्स बनतो का, तर OBC आहे, जेंट्स आहेत, 114 मार्क्स आहेत, तर पाहावंच लागणार आहे, चान्स भेटेल तुम्हाला. परंतु तेच मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी या फुलफिल करायच्या आहेत. धन्यवाद सर, तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुमच्या कमेंट्स या नक्की शेअर करीत जा, जेणेकरून आम्हाला सुद्धा लक्षात येतं की यामध्ये काही सुधार करायचा आहे का, किंवा हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या आपल्याला जमला आहे का. आणि त्या संदर्भातच अजून नवनवीन आपण ट्रिक्स बनवण्याचा आणि त्या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट करण्याचा सुद्धा आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं. तर अरुणा मॅमचा प्रश्न घेऊया. मॅम प्लीज मला तुम्ही सांगू शकता का की औरंगाबादमध्ये 9 ते 12च्या स्थानिक महानगरपालिकेच्या स्कूल किती आहेत. आता मेन प्रश्न आहे की स्कूल किती आहेत हे तर तुम्हाला माहिती मी सांगून देऊ शकते, एक लिस्टही देऊ शकते, परंतु प्रश्न हा आहे की त्यामध्ये व्हॅकन्सी किती असणार हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आता व्हॅकन्सी कळण्याकरिता जी आपल्याला अशी व्हॅकन्सी माहीत आहे की ओव्हरऑल किती जागा आहेत, परंतु जी ऑफिशियल व्हॅकन्सी असते म्हणजे ही व्हॅकन्सी शासनाकडे जाते आणि शासन अधिकारी त्याला मान्यता देत असतात की ह्या पदभरतीकरिता. आता ही प्रोसिजर मान्यता पदभरतीपर्यंत गेलेली नाही आहे, सध्या बिंदू नियमावलीमध्ये सध्या अडकून आहे. इथून पुढची प्रोसिजर असते मान्यता देणे, आणि मान्यता दिल्यानंतर लगेचच जाहिरात तुमच्या वर्तमानपत्रामध्ये येणार आहेत. तर वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातमध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलम दिसतील. त्या कॉलममध्ये तुम्हाला शाळा दिसणार आहेत. त्या शाळा कोणत्या कोणत्या दिसणार आहेत तुम्हाला, तर महानगरपालिका, नगरपालिका, ZP अशा स्वरूपात तुम्हाला हे शाळा दिसणार आहेत. आणि मग तुम्हाला त्याच्यावरून व्यवस्थित समजून जाईल की कुठे शाळा आहेत आणि महिलांसाठी किती म्हणजे जागा रिक्त आहेत वगैरे. तर आपण जो आदिवासी संवेदनशीलतेचं संदर्भ पुस्तक हे लॉन्च केलेलं होतं, त्या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी ते PDF घेतलेलं आहे आणि त्यांना आवडलेलंही आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना अजून PDF हवा आहे त्यांनी नक्की कमेंट करा, त्याची प्रोसिजर ही तुम्हाला सांगितली जाईल. रामकिशन सरांनी म्हटलेलं आहे TET फर्स्ट पास आहे, टेटमध्ये 126 OBC आहे आणि 2018 नाही, आता 2018चा कमेंटच पिकअप केला जाणार नाही आहे. नागनाथ सरांचा प्रश्न आहे, आय एम नागनाथ बिरादार, कॅटेगरी ओपन आहे, सीटेट बोथ 1 आणि 2 पास आहे, 132 मार्क आहेत, हो चान्सेस आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे TET फर्स्ट पेपर हे अगोदर पास आहेत आणि मला वाटतं TET सेकंड, बरं जाऊ दे, TET फर्स्ट तर तुम्ही पास आहे, तर टेटमध्ये 126 मार्क आहे, तर तुम्हाला याचाच फायदा होऊन जाईल TET फर्स्टचा. आणि दुसऱ्याचा तुम्हाला विचार म्हणजे 2018च्या मार्क्सचा विचार करून फायदा सध्या होणार नाही आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं कमेंट हे मी रिप्लाय केलेला आहे. मॅम इंग्लिश मीडियम DED आहे, 112 मार्क्स आहे, TET पेपर फर्स्ट आहे, NTD आहे, ओके. तर NTD आणि TET पेपर फर्स्ट आहेत, इंग्लिश मीडियम आहे. आता मी तुम्हाला म्हटलेलंच आहे की शासनाच्या सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत जिथे अनुदान मंजुरी केलेली आहे, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या बाजूला काढायच्या त्या शाळा, त्यांची माहिती पाहायची आणि मगच माहिती ही फिलअप करायची आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे सगळ्या गोष्टी या फुलफिल करायच्यात. आता BA DED TET पेपर फर्स्ट आहे, SCBC आहे, 118 मार्क आहेत, हो चान्सेस आहेत. आणि अविनाश सरांचा त्यांनी थँक्यू पाठवलेला आहे, थँक्यू व्हेरी मच सर. तुमच्या पण अशा प्रतिक्रियेमुळे आपल्याला आपले व्हिडिओ आपण जे शेअर केलेले आहेत त्याचा तुम्हाला आवडत आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला लक्षात येतं. धन्यवाद. त्यानंतर मोनाली मॅमचा प्रश्न घेऊया, ZP व मनपाची ॲड सोबतच येणार आहे का. हो, म्हणजे पहिल्यांदा ZPच्या ॲड येणार आहे. ZPला कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसतं भरतीकरिता आणि त्यांच्या जागाही बऱ्याच प्रमाणात रिक्त आहेत, त्यामुळे त्यांच्या ॲड अगोदर येणाऱ्या आहेत. आणि पुढे SC MA BEd सीटेट पेपर पास नाही आहे, चान्स आहे का, तर MA BEd आहे, सीटेट पेपर पास नाही, SC कॅटेगरी आहे, चान्सेस तर आहेत, फॉर्म तर फिलअप करावाच लागणार आहे. आता डॉक्युमेंट पडताळणीसाठी आणखी किती दिवस आहेत म्हटलेलं आहे. समाधान शिंदे सर, महत्त्वाचा गोष्ट म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा तुमचा कधी असेल. आता कागदपत्र पडताळणीकरिता आवश्यक गोष्टी मी ऑलरेडी शेअर केल्या आहेत, जेणेकरून तुमच्या या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे आजपासून ते तुमचे सिलेक्शन होईपर्यंतच्या गोष्टीमध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाळायच्या आहेत. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अगोदर आता जे तुमची माहिती आहे
ही माहिती घेतलेली ऑलरेडी रजिस्ट्रेशनमध्ये. आता संस्थेची त्यांची सर्व माहिती बिंदू नियमावलीद्वारे दुरुस्ती करून ही शासनाकडे मान्यतेकडे पदभरतीसाठी पदे हे पाठवली जातात. मग शासन त्याला मान्यता देतं. 2 ते 3 दिवसात शासनाने मान्यता देतील आणि ती मान्यता दिल्यानंतर त्या सगळ्या ज्या ॲड आहेत त्या पवित्र पोर्टलवर येणार आणि पवित्र पोर्टलवर ॲड येण्यासोबतच त्या वर्तमानपत्रात सुद्धा येणार. आता त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपलं सगळं गोष्टी या करेक्ट आहेत का. आता काही जणी डॉक्युमेंट्समध्येच अडकलेले असतात आणि मग परत हे ज्या जाहिराती येणार आहेत त्याला तुमच्या डॉक्युमेंट्सवरूनच तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे, ते पसंतीक्रम वगैरे देणं. आता ते झालं आणि तुमचं सगळं काम झाल्यानंतर तुमचं समजा सिलेक्शन झालेलं आहे. मग सिलेक्शन यादी म्हणजे तुमची ज्या दिवशी पूर्ण ही संपणार आहे म्हणजे तुमचं फॉर्म 20 शाळा पसंतीक्रम नोंदवल्यानंतर त्यानंतर तुमचं 3 दिवसाच्या म्हणजे पसंतीक्रम तुम्ही नोंदवला त्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये पवित्र पोर्टलवर निवड सूची मिळणार आहे आणि त्या 5 दिवसाच्या आतच्या निवड सूची तुम्हाला मध्ये तुमचं नाव असेल तर तिथून पुढे 3 दिवसाच्या आत व्हेरिफिकेशन होणार आहे. आता तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टोटल 2 लाख विद्यार्थ्यांचं होणार नाहीये. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणाचं होणार आहे, ज्या उमेदवारांचे ते निवड करणार आहेत त्या उमेदवारांची. आणि आता मी त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा वेगळा व्हिडिओ का दिलाय तर महत्त्वपूर्ण मुद्दा हाच आहे की जे उमेदवार म्हणजे तोंडात आलेला घास आहे त्यांचा व्हेरिफिकेशनला फक्त जे उमेदवार पात्र ठरणार आहेत पदाकरिता म्हणजे ज्याला आता उद्या जॉईनिंग लेटर देणार आहेत त्या विद्यार्थ्यांची निवड सूची निघणार आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलवणार. आणि एकदा तुमची कागदपत्र पडताळणी झाली आणि ह्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुमच्या चुका नसतील तर तिथे तुम्हाला व्हेरीफाय करणार. व्हेरीफाय केल्या तुम्हाला तुमचा ऑनलाईनच जे तुमचा अहवाल आहे तुमचं नियुक्तीपत्र आहे ते ऑनलाईनच तुम्हाला पोर्टलवर मिळणार आहे. तुम्हाला कोणाकडे जायची नाही आहे, फेऱ्या मारायच्या नाहीत. ह्याची सुद्धा माहिती आपण लगेच पोस्ट करूया ज्याचं होईल. आपण धन्यवाद सुद्धा देऊयात. ओके. आणि त्यानंतर 3 दिवसामध्ये तुम्हाला जाऊन रुजू व्हायचं आहे आणि रुजू अहवाल सुद्धा तुम्हाला संस्थेकडून द्यायचा नाहीये, तो तुम्हाला डायरेक्टली ऑनलाईन पवित्र पोर्टलवर भरायचा आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे हे बिंदू नियमावली दुरुस्तीसाठीच सगळा वेळ वाया गेलेला आहे आपला बेसिक. आता ज्या महत्त्वाच्या पुढच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी इतका वेळ लागणारा नाहीये. का नाही लागणार, कारण ऑलरेडी विद्यार्थी रजिस्ट्रेशन हीच प्रक्रिया किचकट आहे आणि दुसरी महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे संस्था बिंदू नियमावली तपासणी. आता ह्या दोन्ही प्रक्रिया किचकट प्रक्रिया होत्या. आता विद्यार्थी रजिस्ट्रेशन प्रक्रिया ऑलरेडी संपत आली आहे आणि बरेच विद्यार्थ्यांच्या स्वतःच्या चुकामुळे सुद्धा म्हटलं तरी चालेल तुम्हाला, ज्या विद्यार्थ्यांचं झालेलं आहे ड्राफ्ट कॉपी त्यांना राग येऊ देऊ नका, परंतु तुमच्या स्वतःच्याही काही चुका आहेत यामध्ये. काही उमेदवारांच्या असतील प्रॉब्लेम, परंतु जास्त उमेदवारांच्या स्वतःच्या चुका आहेत. का आहेत, कारण पवित्र पोर्टलवर तुम्हाला मॅन्युअल दिलेला आहे. आपण स्वतःसुद्धा आपल्या ऑनलाईन 1.5 तासाचा व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला की त्यामध्ये पवित्र पोर्टलवर ड्राफ्ट कॉपी काय असते, हे काय असते, प्रिंट काय असते, कुठं टॅप जायचंय, कुठं कसं करायचंय, ती माहिती व्यवस्थित फिलअप केलेली असती तर तुम्ही आज ही वेळ वाया घालवली नसते आणि तुम्ही इतरही उमेदवारांचा वेळ वाया घालवलेला आहे यामुळे. आता महत्त्वाचं गोष्ट म्हणजे हे आता तुम्ही 8 ते 11 मध्ये पूर्ण माहिती फिलअप करायची आहे. आता ही माहिती फिलअप केली की त्यानंतरच तुम्हाला ॲड येणार आणि ह्यामध्ये काही प्रमाणात विद्यार्थी सुद्धा जिम्मेदार आहेत, जास्त प्रमाणात विद्यार्थी जिम्मेदार आहेत, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी ह्या सांगितल्या होत्या पवित्र पोर्टलच्या मॅन्युअलमध्ये. आणि तुम्हाला आताही तुमचे ज्या विद्यार्थ्यांच्या काही चुका राहतील किंवा अडचणी राहतील त्यासाठी सर्वस्वी विद्यार्थी उमेदवारच जिम्मेदार आहेत. कारण तुमचा फॉर्म भरताना सरळ मुद्दा होता की विद्यार्थी उमेदवाराने स्वतः फॉर्म फिलअप करायचा आहे आणि स्वसंक्षिप्त करणे म्हणजे काय, तुम्ही स्वतः त्या गोष्टीला म्हणतात की पाहून तुम्ही चेक केलेलं आहे आणि बरोबर आहे आणि आता तुम्ही नंतर म्हणताल की माझं हे राहिलं ते राहिलं, तर हे गोष्टी ह्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. महत्त्वाचा मग पुढचा टप्पा जो आहे, सगळं झालं, आरक्षण तुमचं बिंदू नियमावली झाली, आरक्षणानुसार विभागणी झाली, विद्यार्थी रजिस्ट्रेशन झालं, मग रिक्त जागेचा तपशील जाणार आणि हा तपशील मान्यता देऊन पवित्र पोर्टलवर येणार आहे. पवित्र पोर्टलवर आल्यानंतर मग आपल्याला प्राधान्यक्रम नियुक्ती करायची. आता यामध्ये सुद्धा बरेच उमेदवार माझं राहिलं, माझं हे राहिलं, असं करायचं नाहीये. योग्य टायमिंगमध्ये ज्या गोष्टी आहेत, मी तर तुम्हाला सगळी माहिती विस्तृतरित्या सांगणारच आहे, त्या सगळी माहिती मी सांगितलेली तुम्हाला फॉलो करायची. दुसऱ्या कोणीने सांगितली त्यांचीही फॉलो करा, फक्त चूक करू नका आणि चूक झाल्यानंतर परत म्हणू नका की हे माझं चुकलेलं आहे. ओके. आणि ही माहिती मी त्याच्यासाठीच वारंवार सांगत आहे की आता हे जे महत्त्वाचा टप्पा आहे इथे हातातोंडात आलेला घास हा घालवायचा नाहीये आणि कोणत्याही उमेदवाराने स्वतःचं नुकसान हा करून घ्यायचं नाहीये. आणि पुन्हा नंतर ऑर्डर सुद्धा ऑनलाईन मिळणार आहे. जाहिरात झाल्यानंतर तुम्हाला जवळपास 5 दिवसाच्या आत तुमची निवड सूची लागणार आहे.
समजा तुम्हाला 10 ते 15 दिवसाचा कालावधी दिला नोंदवण्यासाठी, ॲक्च्युअलमध्ये खरं सांगितल्यावर एवढा कालावधी द्यायला नाही पाहिजे, पण पवित्र पोर्टलचा जे सर्व्हर डाऊनचा एरर आहे, साधं तुम्हाला SCBC प्रवर्ग अपडेट करण्याकरिता एवढा टायमिंग घातलेला आहे म्हटल्यावर ते पण आहे. ओके, तर मग 5 दिवसाच्या आत त्याची निवड सूची लागणार आहे तिथून पुढच्या. मग तिथे त्यांना वेळ लागणार नाही, फक्त तुम्हाला माहितीच व्यवस्थित फिलअप करायची आहे. आणि तिथून पुढे 3 दिवसाच्या आत तुमचे कागदपत्र पडताळणी किती उमेदवारांची होणार म्हणता तुम्ही? जे 20,000 उमेदवार निवड होतील ज्या जागांनुसार, आणि जे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतील, मुलाखतीमध्येच तुमचे कागदपत्र पडताळणी करून घेतील ते, किंवा मग मुलाखत घेऊन त्याच्यावरून निवड सूची लावतील आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी करतील. बेसिक गोष्ट ही आहे की कागदपत्र पडताळणी सगळ्या उमेदवारांची होणार नाहीये. ज्या उमेदवार निवड होण्यासारखे आहेत त्याच उमेदवारांची होणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ह्या तुमच्याकरिता तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. तर अशा प्रकारे आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न घेतलेले आहेत. त्या एक शेवटचा प्रश्न घेऊया पूजा मॅमचा आणि त्यानंतर ह्या व्हिडिओला एंड करूया. पूजा मॅमचा प्रश्न आहे, BA मध्ये विषय मराठी आणि मानसशास्त्र होते, मग तुम्ही दोन्हीसाठी ॲप्लिकेबल ठरता. आता तुम्हाला एक महत्त्वाचा मी इथे एक मुद्दा क्लिअर करते. आता बरेच उमेदवार माझा विषय कोणता येईल असं विचारतात. तुमचे BA फायनल इयरचे जे विषय आहेत, BA फायनल इयर असो, BSc फायनल इयर असो किंवा BCom फायनल इयर असो, त्याचे विषयच तुमचे इकडे तुम्हाला निवडायचे आहेत. आणि महत्त्वाचे 3 प्रकाराचं शिक्षक भरती ही होत असते 6 ते 8 करिता, म्हणजेच लँग्वेज टीचर, समाजशास्त्र आणि सायन्स मॅथ. मग BSc वाले सायन्स मॅथकडे जातात. माझ्या मते BCom वाले सुद्धा सायन्स मॅथला जातात, परंतु आता शासनाचा ऑफिशियल माहिती येऊ देत. आणि BA वाले तर सरळ BA तुम्ही घेतलेला आहे. लँग्वेज जर तुमचा असेल 3rd इयरला तर लँग्वेज टीचर, आणि जर समाजसारखे विषय किंवा इतर कोणतेही विषय असतील तर तुम्ही सरळ समाजशास्त्राला जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओत दिलेली आहे. तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.